शरद पवारांची भेट घेतलेली आहे। राऊत आणि पवार यांच्यामध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे। संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली। आज सकाळी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती दिलेली होती की शरद पवार यांची भेट घेणार आणि त्यानुसार त्यांनी भेट घेतली आहे। जवळपास या दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झालेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाल्याची, ही भेट झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। नेमका समीकरण काय असणार? महाविकास आघाडीसोबत मनसे जी आहे ती एकत्र येणार का, की आणखीन काही वेगळं समीकरण असणार? या संदर्भात चर्चा सुरू असतानाच ही भेट महत्त्वाची मानली जाते। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। दिनेश, बघा, शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे। ही पूर्णपणे राजकीय भेट आहे। मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटं ही चर्चा झाली आहे आणि मोठ्या कालावधीनंतर म्हणजेच मध्यंतरी संजय राऊत यांची प्रकृती बरी नव्हती, ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते आणि त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर ही भेट झालेली आहे। मुख्यत्वे विषय आहे की ठाकरे बंधूंच्या युतीत एनसीपी शरद पवार गट असणार का? तर जे संकेत मिळत आहेत की एनसीपी शरद पवार गट ठाकरे युतीमध्ये येण्यास अनुकूल आहे। तर मुंबई महापालिकेत किती जागा देता येऊ शकतात, अन्य महापालिकांमध्ये काय जागांचं समीकरण असू शकतं? कारण काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे। शक्यता आहे की काँग्रेसला सोबत घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होतील। तर त्या अनुषंगानं या दोन नेत्यांमध्ये चर्चा झालेली असू शकते। आणि दुसरं, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपचा पराभव करण्यासाठी दोन राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र यावं, याही चर्चा जोरदार आहेत। आज स्वतः संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेत सकाळच्या त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की अजित पवार यांच्याशी हातमिळवणी म्हणजे भाजपला मदत, अशा स्वरूपाचं त्यांचं मत व्यक्त झाल्यानंतर हो नक्कीच। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अंधारेंच्या आरोपानंतर शंभूराज देसाईंची आता प्रतिक्रिया आलेली आहे। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांची आता प्रतिक्रिया आलेली आहे। अंधारे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार संदर्भामध्ये शिवसेना उभाटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावरती जे बेछूट आरोप केलेले आहेत त्याच्यावरती कालच मी विस्तृत भाष्य माध्यमांच्या समोर केलेलं आहे। त्याच्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन श्रीमती सुषमा अंधारे यांनी पुन्हा त्याच आरोपांचं रिपिटेशन माध्यमांच्या समोर केलेलं आहे। केवळ सध्या निवडणुका राज्यामध्ये सुरू आहेत, नगरपालिकेच्या सुरू आहेत, महानगरपालिकेच्या सुरू आहेत। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सनसनाटी निर्माण करण्याची हा एक केविलवाणा प्रयत्न श्रीमती अंधारे यांचा आहे। पाठीमागं सुद्धा 2 वर्षापूर्वी जेव्हा एकदा पुण्यामध्ये नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरण घडलं तेव्हा त्या ड्रग्ज फॅक्टरीची उत्पादन शुल्क मंत्री त्यावेळी मी होतो, माझा थेट संबंध आहे, अशा पद्धतीचा बेछूट आरोप हा देखील त्यावेळी सुषमा अंधारे यांनी केलेला होता। आणि ज्यावेळी मी या आरोपाच्या विरोधात त्यांना जाहीरपणाने सांगितलं की 48 तासाच्या आत तुमचं विधान मागं घ्या, माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा। ती कायदेशीर कारवाई पाटण न्यायालयामध्ये सुरू आहे। त्या स्वतः